पेट्रोल भरताय की गाड्यांमध्ये पाणी ओतताय? होय, असाच काहीसा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आलाय बारदान फाटा जवळील साधना मिसळ हॉटेल समोरील जिओ पेट्रोल पंपावर. पेट्रोलच्या नावाखाली थेट पाणी विकलं जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय आणि यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. नेहमीप्रमाणे नागरिक या पेट्रोल पंपावर आले. महागडं पेट्रोल त्यांनी आपल्या गाड्यांमध्ये भरलं. खिसा रिकामा करून पेट्रोल भरलं खरं, पण गाडी पंपावरून बाहेर पडली. अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर गेले आणि खटकन बंद पडली. एक नाही, दोन नाही, तर तब्बल शेकडो गाड्या काही अंतरावर जाऊन रस्त्यातच बंद पडल्या. ऐन धावपळीच्या वेळी गाड्या बंद पडल्याने नागरिक पुरते हैराण झाले. गाड्या बंद पडल्याने संतापलेले नागरिक ढकलत ढकलत आपल्या गाड्या पुन्हा पंपावर घेऊन आले. त्यांनी थेट मॅनेजर आणि प्रशासनाला जाब विचारला. नुसतं जाबच विचारला नाही, तर वायरीने गाडीच्या टाकीतून पेट्रोल उपसून दाखवलं. तेव्हा काय आश्चर्य, पेट्रोलच्या जागी थेट पाणीच पाणी बाहेर आलं. हा प्रकार पाहून तिथल्या मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांची अक्षरशः बोबडी वळाली. पंपावर एकच धावपळ उडाली आणि व्यवस्थापन पुरतं हादरून गेलं. आता प्रश्न असा निर्माण होतोय की हा निष्पाप जनतेच्या पैशांशी आणि त्यांच्या गाड्यांशी चाललेला खेळ नाही का? ग्राहकांनी कष्टाचा पैसा देऊन पेट्रोल घ्यायचं आणि बदल्यात त्यांच्या गाड्यांमध्ये पाणी मिळणार. यामुळे लोकांच्या महागड्या गाड्यांचे इंजिन खराब झाले तर त्याची भरपाई कोण देणार? जिओ पंप प्रशासन की तेथील निष्काळजी मॅनेजर? या प्रकारानंतर बारदान फाटा परिसरात प्रचंड बोबाटा झाला असून नागरिकांनी या पंपावर जोरदार गोंधळ घातला. आता या प्रकरणी पेट्रोल पंप प्रशासनावर आणि संबंधित मालकावर कडक कारवाई होणार का, की हा प्रकार नेहमीप्रमाणे दाबला जाणार? याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय. तुम्ही जर बारदान फाटा परिसरातील या पंपावर जात असाल तर सावधान, पेट्रोल नीट तपासूनच घ्या. या भ्रष्ट कारभाराबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच तडखेबाज बातम्यांसाठी आमच्या चॅनलला फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. नाव काय तुझं? मी आत्ताच सकाळी 10:30 तर पेट्रोल टाकलं, तर गाडी फक्त थोडीशी पुढे गेली इथून बारदान फाट्यापर्यंत, गाडी बंद पडली. ठीक आहे, एक प्रॉब्लेम आपण समजू शकतो की माझी एकट्याची गाडी बंद पडली. पण मग त्याच्यानंतर अजून 4-5 गाड्या आल्या. मी त्यांना विचारलं, ते म्हणे आमची पण बंद पडली गाडी. मग म्हटलं ठीक आहे, चला आपण पेट्रोल पंपवर जाऊ. त्यांना विचारू काय झालं. तर मग मी त्यांना बोललो की तुम्ही पेट्रोलमधून पेट्रोल काढा. तर त्यांनी पेट्रोल काढलं. तर माझ्याकडे व्हिडिओ पण आहे, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. अक्षरशः म्हणजे पेट्रोल नाही, पूर्ण पाणीच निघालं डायरेक्ट पेट्रोल पंपमधून. हे बघा, हा व्हिडिओ आहे, हे बघा. आणि ते असं मान्य पण करतात आहे की आम्ही तुमची गाडी भरून देतो. म्हणजे विचार करा की हे लोकांच्या गाड्या खराब करायच्या मागेच लागले डायरेक्ट. बघा, मी एकटा नाही, ते 100 लोक आलेले. आणि अजून वरतून उत्तर असं देतात की पावसामुळे त्याच्यात पाणी गेलं. आता पावसामुळे तुम्ही एक कॉमन सेन्सची गोष्ट आहे, टाकीत कधी पेट्रोल पंपच्या याच्यात पाणी जाणार आहे का? आणि अजून एक व्हिडिओ, गाडीतून पेट्रोल काढताना हे बघा, हे फक्त एवढं पेट्रोल, बाकी सगळं पाणी. विशेष रिपोर्ट SG बनिया, समाचार टुडे, सातपूर.